नमस्कार मैत्रिणींनो, आता सणावाराचे दिवस हे जवळ येऊ लागलेले आहेत, त्यामुळे आपण देवबाप्पाच्या प्रसादासाठी आपण वेगवेगळे दररोज प्रकारचे मोदक हे बनवत असतो। तर त्यातलाच हा एक प्रकार आहे। तर तुम्ही या पद्धतीने जर मोदक बनवले तर एकदम छान असे हे मोदक बनतात आणि इन्स्टंट असे 5 ते 10 मिनिटात हे तयार होतात आणि खायलाही तितके छान लागतात। तर 1 वाटी गव्हाच्या पिठापासून इथे 11 मोदक हे छान तयार होतात। तर आपण सुरुवात करूया। सुरुवातीला आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ते पीठ मी इथे चाळून घेतलेलं नाही आहे, तो कोंड्यासहितच घ्यायचं, का तर गव्हाचा कोंड्यामध्ये फायबरचं प्रमाण असतं, त्यामुळे हे शरीरासाठी आपल्या चांगलं असतं। तुम्हाला येथे पीठ हे चाळून घ्यायचे असेल तर तुम्ही चाळूनही घेऊ शकता। नंतर आपण त्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेणार आहोत आणि तूप घातल्यानंतर इथे पिठाच्या अशा थोड्या गुठळ्या झाल्यासारख्या होतात। तर आपण हे असं थोडंसं असं गुठळ्या मोडत हे भाजून घेणार आहोत, कारण त्या जर गुठळ्या झाल्या असल्या तर अशा थोड्याशा दाबून घ्यायच्या आणि त्यामुळे ह्या गुठळ्या लगेचच अशा मोडल्याही जातात आणि आपले हे छान असं भाजायचं आहे। भाजत असताना आपण गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे, एकदम लो फ्लेमवरतीच हे भाजायचे आहे, कारण आता हे भाजत असताना जर लो फ्लेमवरती भाजलं तर याचा सुवासही छान येतो आणि खायलाही याचे मोदक एकदम चविष्ट असे तयार होतात। तुम्ही पाहू शकता आपला आता याचा कलर चेंज झालेला आहे आणि आता आपले हे भाजून तयार झालेलं आहे। तर यामध्ये आपण थोडं दूध घालून आपण हे असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये सुरुवातीला आपण थोडं दूध घालून हे मिक्स करणार आहोत, असं लागेल असं आपण यामध्ये थोडे दूध घालून घेणार आहोत। एकदम दूध घालायचं नाही, एकदम जर आपण दूध घातलं तर यामध्ये गुठळ्या ह्या तयार होतील, त्यामुळे हळूहळू दूध घालून आपण हे असं आता मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून छान झाल्यानंतर आपण यावरती झाकण ठेवून देऊन ह्याला 5 मिनिट झाकून घेणार आहोत। एक वाफ काढून घ्यायची आहे। एक वाफ छान आल्यानंतर आपण यावरचे झाकण काढून हे थोडे मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आता आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्यामुळे इथे अर्धी वाटी आपण गूळ वापरणार आहोत। तर इथे आपण गूळ घालून घ्यायचा आहे आणि इथे मी 2 ते 3 विलायची छान कुटून घेतल्या होत्या, त्याही यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे। आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहेत। मिक्स करत असताना तुम्ही पाहू शकता गूळ घातल्यामुळे लगेचच याचं पाणी होतं आणि हे थोडंसं आता पातळ झाल्यासारखं दिसत आहे। आता आपण हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यावरती आपण मिक्स झाल्यानंतर यावरती आपण एक झाकण ठेवून याची वाफ काढून घेणार आहोत, कारण झाकून ठेवल्यामुळे यातील गूळ हा पूर्ण यामध्ये वितळला जातो। आणि हे आता आपले 5 मिनिट झाल्यानंतर आपण झाकण काढून घेऊयात। तर तुम्ही पाहू शकता यामधील गूळ हा छान पूर्णपणे वितळला गेलेला आहे। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात। आता आपले हे छान शिजून तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता एकदम मस्त। आणि आता आपले हे खालीही चिटकलेलं नाही, याचा गोळा असा पूर्ण तयार झालेला आहे। आता आपण यामध्ये शेवटला थोडंसं तूप घालून घेणार आहोत आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपले हे छान मिक्स करून झाल्यानंतर आपण हे एका ताटामध्ये आता आपण हे काढून घेणार आहोत। अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपला हा शिरा आपला ह्याचा गव्हाच्या पिठाचा तयार होतो। तर आता आपण हे काढून घेऊया। आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपण मोदकाच्या साच्याच्या साह्याने याचे आपण हे मोदक तयार करून घेणार आहोत। तुम्ही या पद्धतीचा किंवा या पद्धतीचा मोदकाचा साचा तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही वापरू शकतो। येथे मी सुरुवातीला मोदक करताना आपण येथे थोडेसे तूप लावून घेणार आहोत। प्रत्येक वेळेस तूप लावायची गरज नाही, सुरुवातीला एकाच वेळेस आपण हे तूप लावून घेणार आहोत आणि इथे आपण काजू आणि बदाम हे त्यावरती टाकून घेणार आहेत आणि हे वरती लावून घेणार। आपण यावरती हे तयार केलेलं असं थोडंसं मिश्रण हे लावून घ्यायचं आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वापरू शकता। इथे मी काजू आणि बदाम हे वापरलेले आहेत। या पद्धतीने आपण असा हा मोदक तयार करून घेणार आहोत। हे पूर्ण लावून झाल्यानंतर आपण एकावर एक ठेवून हे पूर्णपणे असं दाबून घ्यायचं आहे आणि हे एक्स्ट्राचा जो भाग आलेला आहे तो आपण हा काढून घेणार आहोत।
आणि यामध्ये आतमध्ये हे प्रेस करून दाबून घ्यायचं आहे आणि इथलाही जास्तीचा भाग आपण हा काढून घेणार आहोत। आणि आता आपला हा मोदक छान असा तयार झालेला आहे, तर आपण काढून घेऊयात। तुम्ही पाहू शकता एकदम छान असा आपला हा मोदक तयार झालेला आहे, तर आपण ठेवून देऊयात। आणि आता ह्या दुसऱ्या पद्धतीने आपण असाही मोदक करू शकतो। तर येथे आपण ड्रायफ्रूट्स ह्याला थोडेसे टाकून घेतलेले आहेत आणि वरतून आपण हे मिश्रण लावून घ्यायचं आहे। अगदी थोडं थोडं याला लावून घ्यायचं आहे, दोन्ही साईडने हे लावायचं आहे आणि नंतर आपण हे असं प्रेस करून घेणार आहोत। अगदी झटपट आपले हे मोदक तयार होतात आणि गणपतीच्या प्रसादासाठी आपण हे केव्हाही पटकन बनवू शकतो। तर त्यामध्ये आता आपण हे असं यामध्ये हे घालून घ्यायचं आहे। हे घालत असताना जास्त असं दाबून आपण हे मिश्रण यामध्ये घालणार आहोत, कारण जर तुम्ही दाबून हे छान मिश्रण घातलं तर आपल्या ह्या कळ्याही आहेत त्या छान पडतात याला। त्यामुळे होता होईल एवढं, जेवढे बसेल एवढे आपण हे दाबून घालायचं आहे। आता आपलं हे झालेलं आहे। आता आपण हा एक्स्ट्राचा जो भाग आलेला असतो बाहेर तो काढून घेणार आहोत आणि छान प्रेस करून आपण हा मोदक काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता एकदम छान असा आपला हा मोदक तयार झालेला आहे आणि पाकळ्याही एकदम छान अशा आलेल्या आहेत। तर तुम्ही या पद्धतीने असे हे मोदक तयार करू शकतात। अगदी बाप्पाच्या प्रसादासाठी आपण हे मोदक करू शकता। तर आता इथे आपले 1 कप गव्हापासून 11 मोदक छान असे तयार होतात आणि हे मोदक खायलाही एकदम छान आणि चविष्ट असे मोदक हे लागतात। आणि तुम्ही पाहू शकता आपले हे मोदक छान असे तयार झालेले आहेत। तर तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।